2024-25 हे संपूर्ण वर्ष श्री अंबिका योग कुटीर हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करत आहे। या वर्षात योगद्वारे व्याधी निवारण या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्यातील श्री अंबिका योग कुटीर ठाणे येथे रविवार 9 फेब्रुवारी 2025 रोजी मेंदू विकारसाठी योग या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे। न्यूरोसर्जन डॉक्टर महेश करंदीकर हे या परिषदेचे प्रमुख अतिथी आहेत, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, सहसचिव सुनील कुलकर्णी, प्राध्यापक नीलिमा शास्त्री, प्राध्यापक महेश पाटील, विश्वस्त प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली। पाहुयात। पत्रकार परिषद जी आपण आयोजित केलेली आहे, ही पत्रकार परिषद श्री अंबिका योग कुटीर ठाणे ही आमच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही ही आयोजित केलेली आहे। आणि ह्याचा उद्देश हा आहे की 9 तारखेला न्यूरोलॉजी या विषयावर आमचं मार्गदर्शन होणार आहे। इथल्या बरेच लोक, आमचे फॅकल्टी मेंबर्स आणि परदेशातून सुद्धा बरेच लोक या 9 तारखेच्या सेमिनारला आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आणि विषय सुद्धा खूपच सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा किंवा आता सध्या भेडसावणाऱ्या सगळ्या या प्रकाराचा आहे। तो विषय म्हणजे न्यूरोलॉजी। आणि योगाच्या माध्यमातून हे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स कशा पद्धतीनं आपल्याला कमी करता येतील किंवा याच्यावर मात करता येईल, याच्यासाठी आपली ही परिषद एक दिवसाची 9 फेब्रुवारीला आपण आयोजित केलेली आहे। त्यामध्ये आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे डिसऑर्डर्स सगळे जे आहेत, म्हणजे डिमेन्शिया आहे, मेंटल स्ट्रेस आहे, ADHD आहे, चिडचिडेपणा आहे, ऑटिझम आहे, या सगळ्या विषयांवर इथे आपल्याला तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळणार आहे। आणि हे मार्गदर्शन केवळ भारतातल्याच आमच्या याच्याकडनं नसून परदेशातून काही लोक जे इथे येऊ शकत नाही, ते ऑनलाईन सुद्धा आपल्याला हे मार्गदर्शन करणार आहेत। आणि स्वतः कन्सारा सर जे आहेत, मुख्य कन्सल्टंट YCBJ जे आहेत तिथले, ते सुद्धा आपल्या परिषदेला ऑनलाईन आपल्याला मार्गदर्शन करणार। एक महिन्याला आम्ही एक असा विषय घेतो आणि त्या विषयावर मार्गदर्शन करत आहोत। आणि त्यातलंच हे एक पुष्प जे आहे हे जरा जास्त महत्त्वाचं, कारण इंटरनॅशनल सगळे लोक येतात या परिषदेत आपल्या सामील होत आहेत। तर आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा या परिषदेत सहभागी व्हावं आणि आपली परिषद यशस्वी करावी। एक दिवस आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे ती 9 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे। योगा हे जे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत त्याला नॉर्मली लोक भीती वाटते आणि मग वाटतं की सर्जरी करायला लागेल। तर सर्जरी न करता योगाच्या थ्रू हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ना, ऑटिझम, ADHD, अगदी डिमेन्शिया सुद्धा, डिप्रेशन तर आहेच, त्याला योगाचे जे टेक्निक्स आहेत, ज्याला आपण रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणतो, याच्यात योगनिद्रा असू शकते किंवा मेडिटेशन असतं की ज्याने आपला श्वास प्रश्वासवर कंट्रोल येऊन आपण शांत होऊ शकतो। ह्या 1-2 गोष्टी सांगते। त्याच्यात आसनं पण करता येतात, चेअरवर म्हणजे खुर्चीवर बसून आसनं, अगदी सूर्य नमस्कार सुद्धा आपण करू शकतो की जे नॉर्मल माणसाला लो मोबिलिटी, त्यांना हलता येते, बेडवर आहेत, त्या सगळ्यांना योगाचा खूप फायदा होतो। म्हातारे असू दे, तरुण असू दे। 9 तारखेला कशा प्रकारचा कार्यक्रम असणार आणि कोणते माध्यम, किती नागरिक याच्यामध्ये सहभागी होणार? साधारण 250 ते 300 लोक येणार आहेत। कशा प्रकारे योगाच्या मग तेच सांगतो, चेअर योगा हे सगळे थिअरीचे लेक्चर्स आहेत ना, मोठे मोठे लोक जे येणार आहेत ते प्रेझेंटेशन करणार आहे, ते तुम्हाला सांगतील की त्या योगाचा कसा इफेक्ट होतो। आता मी त्याच्यात डॉक्टर महेश करंदीकर न्यूरोसर्जन जे आहेत आणि त्यांचे स्पेशलायझेशन सर्जरी आहे, ती ब्रेन सर्जरी आपण म्हणतो, आणि स्पाइन सर्जरी, याच्यात त्यांचं स्पेशलायझेशन आहे। डॉक्टर अलका मांडके भूलतज्ञ आहेत आणि त्या छोट्याशा म्हणजे ह्याच्यावर बोलणार आहेत, डिफरन्स बिटवीन
योगा अँड एक्सरसाइज. डॉक्टर महेश करंदीकर बोलणार आहेत. आपले मॉडर्न न्यूरोसायन्सेस अँड योगा.